आम्ही सर यवतमाळमधले सगळे प्रायव्हेट ट्युशन असोसिएशनवाले शिक्षक आम्ही सगळं ज्ञानदानाचं काम करतो आहे आणि हेच कार्य सरकारला नको आहे असं वाटत आहे आणि सरकारने हे बंद पाडायचा निर्णय घेतल्यासारखा त्यांनी 16 वर्षाखालील जे विद्यार्थी आहे त्यांच्या शिकवणी क्लासेस बंद करणार असा नियम काढला। तर आमचा याच्यावर आक्षेप आहे, तुम्ही वयोमर्यादा थोडी शिथिल करा, ही आमची एक मागणी आहे सगळ्यात पहिली। त्याच्यानंतर एवढ्या जण ट्युशन घेणारे जर बंद झाले तर बेरोजगारी वाढेल। जर तुम्हाला बंद करायचं असेल तर मग सगळ्यांना गव्हर्नमेंटमध्ये सामील करून द्या, ही एक दुसरी मागणी। आणि जे मोठे क्लासेस आहे जिथे सुसाईड होत आहे, म्हणजे सुसाईड भलतीचकडे होत आहे आणि त्याचे नियम भलतीचकडे लादल्या जात आहे, तसं इतकं छोट्या गावांमध्ये असं होत नाही आहे। जे बेसिक कोर्सेस करायला जातात, ज्या मुलांवर 12वी नंतरचं जे टेन्शन येतं ते मुलं सुसाईड करत आहेत। ते 8वी 9वी 10वीचे मुलं सुसाईड कोणीच करत नाही आणि तरी हे नियम लादले गेले आहेत। तर म्हणून आमच्या मागण्या सरकारने ऐकून घ्याव्या आणि त्याच्यावर स्वतः काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा। मेघा राजेश भास्करवार, प्रायव्हेट ट्युशन असोसिएशनची अध्यक्ष।